नमस्कार मंडळी, मी मेघाज इझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। घरी पाहुणे येणार तर काहीतरी वेगळं आणि चमचमीत असं झालंच पाहिजे आणि प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी नवीन करायचं असतं आणि पाहुण्यांना खुश करायचं असतं। तर मी तुमच्यासाठी एक माझी फेवरेट रेसिपी आणि पटकन होते पण खायला खूप टेस्टी आणि एकदम रिच अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याच्यासाठी मी इथं 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत। तर एक कढई ठेवली, त्याच्यात 1 ग्लास पाणी घातलं, त्याच्यामध्ये 3 टोमॅटो बॅक साईड फक्त काढली आणि शिजायला घातलेत। सोबतच इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, तेही अशा पद्धतीने स्वच्छ करून या पाण्यामध्येच टाकायचे आहेत। आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथं एक 20 ते 25 काजू घेतलेले आहेत। तर आता आपण बनवतोय काजू पनीर मसाला, त्याच्यामुळे मी इथं 20-25 काजू घेतलेले आहेत। फक्त पनीर बनवायचं असेल तर काजू तुम्ही नाही वापरलं तरी चालू शकतं। फक्त 5-6 काजू घ्यायचे ग्रेव्हीसाठी। त्यानंतर मी अशा पद्धतीने कोथिंबीरचे देठ स्वच्छ करून घेतलेत आणि कट करून याच्यामध्ये शिजायला घातलेले आहेत। तर हे शिजण्यासाठी आपल्याला 10 मिनिटं लागतात। त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने टोमॅटोची साल निघली आणि काजूही एकदम मऊसूत झाले आहे, त्याचे 2 भाग होत आहेत। तर इतपत हे आपल्याला शिजवून घ्यायचं। त्यानंतर थंड करून घ्यायचं आणि टोमॅटोची साल काढून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये यातले टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या आणि हे काजू जे आहेत ते आपण वेगळे ठेवून घ्यायचे। त्यातले फक्त ते 5 ते 6 काजूच आपण ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत आणि या पाण्यातलं थोडं पाणी ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरायचं। उरलेलं जे पाणी आहे ते तुम्ही भाजीमध्ये घालू शकता। त्यानंतर इथे बघू शकता ग्रेव्ही आपली मस्त अशी झालेली आहे, एकदम स्मूथ अशी ग्रेव्ही करून घ्यायची। त्यानंतर जे काजू राहिले होते त्याचे मी अशा पद्धतीने 2 भाग करून घेतले। त्यानंतर मी तर एक दुसरी कढई घेतली, त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे। त्यानंतर मीडियम गरम झाल्यानंतर आपल्याला पनीर इथं 200 ग्राम मी घेतलेलं आहे, ते जसंच्या तसं तेलामध्ये घातलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती हळद, लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे। हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तर पनीरचे बारीक पीस न करून घेता अशा पद्धतीने डायरेक्ट पनीर तळलं की काय होतं, पनीर आतून आहे तसं सॉफ्ट राहतं। पनीरचे तुकडे आपण तळले ना की ते चिवट होतात, त्यामुळे मी अशा पद्धतीने हे तळून घेतलेलं आहे। वरून हलका लालसर कलर येईपर्यंत मीडियम गॅसवरती हे घ्यायचं आहे आणि आपण तेलामध्येच तेल, हळद, मीठ, चटणी टाकली आहे, त्याच्यामुळे त्याचं छान कोटिंग बसतं ह्याच्यावरती। तर आता हे आपण काढून घ्यायचं। पनीर थंड झालं की ह्याचे तुम्हाला जसे हवेत तसे काप करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मी काप करून घेतलेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता आतून किती सॉफ्ट आहे पनीर। त्यानंतर मी एक कढई घेतली आहे आणि ज्यामध्ये आपण पनीर फ्राय केलं त्यातील 1 चमचा तेल घेतला। त्याच्यामध्येच आपल्याला ग्रेव्ही आपण जे काही तयार करून घेतली होती ती घालायची आहे। तेलामध्ये 1-2 मिनटं परतवून घ्यायचे आणि झाकून 2-3 मिनटं याला शिजू द्यायचं आहे। त्यानंतर परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये आता आपण लाल तिखट घालायचं आहे। इथं मी 1.5 चमचा लाल तिखट वापरलेला आहे आणि सोबतच इथं 1.5 चमचा पनीर मसाला वापरलेला आहे। त्यानंतर जे आपण काजूचे 2 भाग करून ठेवले होते ते सर्व काजू घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट वगैरे कमी जास्त करू शकता। पनीर मसाला वापरल्यामुळे याची चव छान येते, कारण आपण कुठलेच मसाले वापरलेले नाही आहेत, त्यामुळे पनीर मसाला इथं वापरला आहे। आता हे 1-2-3 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये आपण ग्रेव्हीसाठी पाणी घालायचं आहे। तर मी इथं वरून 1-1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। त्याच्यात 1 चमचा साखर घातलेली आहे। साखर घातल्यामुळे सर्व मसाल्यांची टेस्ट बॅलन्स होते आणि खूप टेस्टी लागते। तर एक उकळी काढून घ्यायची। त्याच्यानंतर आपण फ्राय करून ठेवलेलं जे पनीर होतं ते याच्यामध्ये घालायचं, मिक्स करून घ्यायचं
आणि 1-2 मिनटं परत शिजू द्यायचं. त्यानंतर वरून कोथिंबीर घालायची आणि बघू शकता मस्त आपला काजू पनीर मसाला तयार आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मस्त अशी दिसते आहे आपली काजू पनीर मसाला. ही माझी आवडती पनीरची रेसिपी आहे. तुम्हाला कोणती आवडते ते नक्की कमेंट करून सांगा.